महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी बस ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. याच बसमध्ये कधीकधी अशा काही घटना घडतात ज्या माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करतात. अशीच एक घटना अस्मिता नावाच्या मुलीसोबत घडली, जी पुण्याला आपल्या शैक्षणिक कामासाठी निघाली होती. अस्मिताच्या घरापासून पुण्याचे अंतर 200 किलोमीटर होते. त्या दिवशी तिला लवकर पोहोचायचे होते. सकाळी तिला बस स्टँडवर सोडायला तिचे वडील आले होते. पहिली बस आली तेव्हा ती खूप गर्दीने भरलेली होती. वडिलांच्या मनात काहीतरी पालचूक चुकली. त्यांनी तिला सांगितले, बाळा, आज नको जाऊस, उद्या गेली तरी चालेल. पण कामाच्या ओढीने अस्मिताने त्यांचे ऐकले नाही आणि अर्ध्या तासानंतर आलेल्या दुसऱ्या बसमध्ये ती चढली. खिडकीपाशी जागा मिळाल्यावर ती तिथे बसली आणि तिचा प्रवास सुरू झाला. प्रवास साधारण 50 किलोमीटर झाल्यावर बस एका तालुक्याच्या ठिकाणी थांबली. तिथे एक वृद्ध आजी बसमध्ये चढल्या. गर्दी असल्यामुळे त्यांनी अस्मिताला तिची बॅग मांडीवर घेऊन थोडी जागा देण्याची विनंती केली. मात्र अस्मिता आधीच काहीशी अस्वस्थ होती. तिने चिडून आजींना उत्तर दिले, तुम्हाला जागा दिसत नाही का? मी बॅग बाजूला घेणार नाही. अस्मिताचे हे वागणे पाहून बसमधील इतर प्रवासी तिच्यावर संतापले. एका महिलेने तिला माणुसकी दाखवण्याचा सल्ला दिला, पण अस्मिताने कोणाचेच ऐकले नाही. कंडक्टरच्या मनातही तिच्याबद्दल उद्धट मुलगी अशी प्रतिमा तयार झाली. काही वेळाने अस्मिताची प्रकृती खालावू लागली. तिला प्रचंड घाम येऊ लागला, हातपाय थरथरू लागले आणि छातीत मंद कळा येऊ लागल्या. तिने आपला रुमाल काढला, जो घामाने पूर्ण ओला झाला होता. बसमधील लोक आणि कंडक्टर तिला बघत होते, पण सर्वांना वाटले की मघाशी झालेल्या भांडणामुळे ती आता नाटक करत आहे. कोणीही तिच्याकडे मदतीचा हात पुढे केला नाही. अस्मिताला वाटले की पुण्याच्या पहिल्या स्टॉपवर उतरून वडिलांना फोन करावा, पण तिची शक्ती क्षीण होत चालली होती. कंडक्टरचे प्रसंग सावधान आणि माणुसकीचा विजय. जेव्हा बस पुण्याच्या शेवटच्या स्टँडवर पोहोचली तेव्हा सर्व प्रवासी उतरून गेले, पण अस्मिता तशीच सीटवर डोकं टेकून बसलेली होती. महिला कंडक्टरला संशय आला आणि तिने जवळ जाऊन पाहिले असता अस्मिताचा चेहरा पांढरा पडला होता. तिने क्षीण आवाजात कंडक्टरला सांगितले, मला वाचवा, माझ्या वडिलांना फोन करा. परिस्थिती हाताबाहेर जात आहे. हे पाहून महिला कंडक्टरने कोणताही विचार न करता ड्रायव्हरला बस थेट जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितली. ती बस आता रुग्णवाहिका बनली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सांगितले की अस्मिताला हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅक आला होता. जर तिला दवाखान्यात आणायला 10 मिनिटांचाही उशीर झाला असता तर तिचे प्राण वाचवणे अशक्य होते.